मित्रांनो, विना अनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर ज्या बदल्या अलीकडे झालेल्या आहेत, तर त्या संदर्भात काही गोंधळ होता. तर त्याकरता न्यायालयाने एक आदेश पारित केलेला आहे. विना अनुदान तत्वावरून अनुदानित तत्वावरील पदावर बदली केल्यानंतर शासनाने 28 जून 2016च्या परिपत्रकानुसार अशा बदलीस मान्यता देत असताना प्रथम 3 वर्षासाठी शिक्षण सेवक म्हणून मानधनावर मान्यता देऊन त्यानंतर 5 वर्ष पूर्ण केल्यानंतर एकूण वेतनाच्या 20% अनुदान शासन देईल व त्यानंतर 40, 60 व 80% व 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 100% असे विकल्प देण्यासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या सदर निर्णयातील अटी व शर्ती विना अनुदान पदावरून अनुदान पदावर केलेल्या बदलीस लागू पडत नाहीत, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. म्हणजेच विना अनुदानितवरून अनुदानित वर्गावर जी बदली केली जाते, तर त्याकरता 20, 40, 60, 80 अशा प्रकारची कुठलीही अट ठेवण्याची गरज नाही, अशा प्रकारचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. नांदेडसह अन्य काही जिल्ह्यातील शिक्षकांनी ॲडव्होकेट विलास पानपट्टे यांच्या मार्फत याचिका दाखल करून शासन परिपत्रक 28 जून 2016 यास आव्हान दिले होते. या याचिकांवर 4 जुलै 2019 रोजी न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेऊन निकाल दिल्यानंतरही पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या परिपत्रकाचा आधार घेऊन प्रथम शिक्षण सेवक म्हणून अनुदान पदावरील बदलीस मान्यता दिली. मात्र ही मान्यता 100% अनुदान तत्वावर देणे आवश्यक होते. त्यामुळे नाराजीने नांदेड जिल्ह्यातील दिलीप व्यंकटराव बोईनवार व इतर जिल्ह्यातील काही शिक्षकांनी ॲडव्होकेट विलास पानपट्टे यांच्या मार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान विना अनुदान तत्वावरून अनुदानित तत्वावरील झालेल्या बदलीस शासन परिपत्रक 28 जून 2016 मधील अटी व शर्ती लागू पडत नाहीत आणि शिक्षण सेवक म्हणून मान्यता देण्याऐवजी सहशिक्षक म्हणून 100% अनुदानावर बदलीस मान्यता देणे योग्य असल्याचे व शासन परिपत्रकातील अटी व शर्ती या उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाच्या विसंगत असल्याचे ॲडव्होकेट विलास पानपट्टे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर विना अनुदान तत्वावरून अनुदानित तत्वावर केलेल्या बदलीस शिक्षण सेवक म्हणून मान्यता देता येत नाही व सहशिक्षक म्हणून 100% अनुदान तत्वावर मान्यता देणे योग्य आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. म्हणजेच ज्या काही या बदल्या आहेत विना अनुदानितवरून अनुदानितवर, तर त्यामध्ये सरळ सरळ सहशिक्षक म्हणून 100% अनुदान तत्वावर मान्यता दिली गेली पाहिजे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. आणि त्यामुळे फार मोठा दिलासा विना अनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर बदली घेणाऱ्या शिक्षकांना मिळाला आहे. धन्यवाद.